नमस्कार, रुपाली कांबळे ब्लॉग्समध्ये स्वागत आहे। आज आपण एक वेगळी डिश बनवत आहे। त्यासाठी इथे शेंगदाणे घेतलेले आहे। शेंगदाणे छान भाजूया। शेंगदाणे छान भाजून घेतलेले आहे। बघा, छान असे भाजलेले आहे शेंगदाणे। आता आपण अर्धा कप साबुदाणा घेऊया। साबुदाणा छान भाजून घेऊया। त्यामध्ये शेंगदाणे भाजून घेतलेले होते ते टाकूया। थोडे शेंगदाणे आणि साबुदाणा एकत्र भाजून घेऊया। आता आपण मिक्सरच्या पॉटमध्ये काढूया आणि शेंगदाणे आणि साबुदाणा मिक्सरमध्ये फिरवून घेऊया। याप्रमाणे फिरवायचं की साबुदाणा बारीक व्हायला पाहिजे आणि रव्यासारखं बारीक करायचं। बघा, छान असे साबुदाणा आणि शेंगदाणे बारीक करून घेतलेले आहे। इथे मी 2 बटाटे घेतलेले आहे। बटाटे कुकरमध्ये शिजवून घेतलेले आणि त्याला छान किसून घेऊया। छान असे बटाटे किसून घेतलेले आहे। यामध्ये आपण साबुदाणा आणि शेंगदाणे बारीक करून घेतलेले होते ते टाकूया। यामध्ये टाकूया कोथिंबीर, थोडंच तिखट घेत आहे मी। इथे तुम्ही मिरचीचा वापर करू शकता आणि उपवासाचा मीठ घ्यायचं। आता श्रावण सुरू झालेला आहे तर म्हटलं चला एक नवीन रेसिपी तुमच्यासोबत शेअर करूया। छान असं मी मळून घेतलेलं आहे। यापासून आता आपण डिश बनवूया। ही रेसिपी मी जे गोड नसते, जे तिखट खात असते त्यांच्यासाठी ही रेसिपी शेअर करत आहे। आमच्याकडे गोड खात असतात, ती पण रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। कढई ठेवलेली, कढईमध्ये स्टँड ठेवलेला आणि ही डिश ठेवलेली आहे। चाळणीला आधी तेल लावलेलं, त्यावर डिश ठेवून द्यायची आणि झाकून देऊया। बघा, छान अशी डिश शिजलेली आहे। तेव्हापर्यंत आपण चटणी बनवूया। इथे मी शेंगदाणे घेतलेले आहे, त्यामध्ये कोथिंबीर, थोडे मिक्सरमध्ये बारीक केलेला आणि नंतर यामध्ये टाकूया दही आणि मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया। थोडंच मीठ टाकलेलं आहे आणि मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया। छान असं मिक्सरमध्ये चटणी बारीक केलेली आहे आणि त्याला जिराचा तडका दिलेला आहे। चटणी बनवून तयार आहे। आता आपली डिश पण बनवून तयार आहे। आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। या प्रकारे पण खाऊ शकतो किंवा आपण तडका पण देऊ शकतो। मी इथे कढई घेतलेली आहे। कढईमध्ये थोडंच तेल टाकायचं, त्यामध्ये जिरे झाले की आपण डिश सोडूया आणि छान असं फ्राय करून घेऊया। थोडंच मी लाल तिखट टाकत आहे। इथे तुम्ही मिरचीचा पण वापर करू शकता। मी बाळ खाणार यामुळे मिरचीचा वापर नाही केलेला, मी लाल तिखट वापरलेला आहे। छान अशी डिश बनवून तयार आहे। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब। तुम्ही पण बनवून बघा।
बाय बाय.